सॉफ्ट, ज्युसी, डिलिशियस आणि अतिशय टेस्टी अशी आपण आज चिकन स्क्यूअर्सची रेसिपी बघणार आहोत. बटर गार्लिक चिकन स्क्यूअर्स नेहमीपेक्षा वेगळे फ्लेवर्स आहेत आणि एकदम टेस्टी एक नंबर रेसिपी बनते. नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने तव्यावरती आपण ही रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी चिकन ब्रेस्ट घेतले आहेत. 500 ग्राम आहेत, म्हणजे अर्धा किलो आहेत. लहान पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी हे चिकन 2 ते 3 पाण्याने मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलेलं. त्यानंतर कट करते आहे. बघा, अशा एवढ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. 1 टीस्पून ब्लॅक पेपर, 1 टीस्पून पेरी पेरी मसाला, 1 टेबलस्पून ऑनियन पावडर, 1 टेबलस्पून गार्लिक पावडर, 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, सॉल्ट, 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल, 1 टेबलस्पून ड्राईड पार्सली. सगळे मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, आपण वेगळे मसाले घातले आहेत तर याची टेस्ट देखील एकदम वेगळी येते आणि डिलिशियस ही रेसिपी बनते. सगळे मसाले चिकनमध्ये हातानेच छान मिक्स करून घ्यायचे. मस्त याला मसाज द्यायचा आणि मस्त याला मॅरिनेट करायला ठेवायचं. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा, 1 तास ठेवा. वेळ नसेल 10 मिनटं ठेवा आणि 10 मिनटं नसेल तुमच्याकडे तर लगेचच तुम्ही याला बनवू शकता. मी फक्त 20 मिनिटे याला मॅरिनेट केलेलं. पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर घालायचं. बटर जरा मेल्ट झालं की यामध्ये 2 टेबलस्पून बारीक कट केलेले लसूण घालायचं, म्हणजे गार्लिक घालायचं आणि हे छान मस्तपैकी बटरमध्ये फ्राय करायचं. गार्लिक बटर तयार झालेला आहे. तोवर आपण इकडे जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते असे लाकडीचे स्क्वेअर्स आहेत त्याच्यामध्ये लावायचे आहेत. हे लाकडाचे जे स्क्वेअर्स आहेत ते 15 मिनटं 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचे, त्यानंतर वापरायचे. जर नसतील तुमच्याकडे तर सरळ पॅनमध्ये चिकनचे पीसेस घालायचे आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. आता माझ्याकडे लाकडाचे स्क्वेअर्स आहेत तर मी स्क्वेअर्समध्ये सगळे चिकनचे पीसेस लावते आहे. बघा, अशा प्रकारे एक स्क्वेअर मी तयार करून ठेवलेला आहे. अशाच प्रकारे तयार करायचे. बाकी सगळे आता मी हे असेच तयार करून घेतलेले आहेत. यावरून आपण जे बटर गार्लिक बनवून ठेवलं आहे ना ते लावायचं. बघा, अशा प्रकारे बटर गार्लिक सगळ्या स्क्वेअर्सला लावून घ्यायचं. तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये लावा. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये लावा किंवा सरळ सरळ पॅनमध्ये ठेवा किंवा तव्यावर ठेवा. मी इथे तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आणि त्याच्यावरती हे सगळे स्क्वेअर्स आता ठेवून सगळं चिकन व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे. आहे की नाही सोपी रेसिपी? फक्त थोडेसे आपल्याला याचे जे इन्ग्रेडियंट आहेत ते वेगळे आहेत. इन्ग्रेडियंट ते वापरा आणि अशा प्रकारचे चिकन स्क्यूअर्स बनवून बघा. बटर गार्लिक चिकन स्क्यूअर्स अल्टिमेट होतात, अप्रतिम होतात. तुम्हाला याची टेस्ट इतकी आवडेल की तुम्ही वारंवार अशाच प्रकारचे चिकन स्क्यूअर्स बनवून खाल. एका साईडने व्यवस्थित फ्राय झाले की दुसरी साईड पलटून घ्यायची आणि त्यावरती बटर गार्लिक लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं. एकदम ज्युसी, टेस्टी
चिकन स्क्वेअर्स बनतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि अगदी 15 मिनिटात तुमचे चिकन स्क्वेअर्स तयार होतात. तुमच्याकडे घरी जर पार्टी असेल आणि गेस्ट येणारे असले ना, तर अशा प्रकारचे तुम्ही चिकन स्क्वेअर्स बनवा. गेस्ट तुम्हाला ही रेसिपी विचारल्याशिवाय जाणारच नाहीत. बघा कसे मस्त फ्राय झालेले आहेत आणि एकदम ज्युसी आणि एकदम टेस्टी बनतात. 3 स्क्वेअर्स आधी लावलेले, आता बाकीचे 3 राहिले ते याच तेलामध्ये फ्राय करते आहे. पार्टीसाठी गेस्टसाठी जर आपण बनवत असो ना, तर हे आधी असे बनवून ठेवा आणि मग वेळेवरती थोडंसं तव्यावरती गरम करून घ्यायचं आणि वरून बटर गार्लिक लावायचं. अप्रतिम टेस्ट होते. बघा इथे बटर गार्लिक चिकन स्क्वेअर्स तयार आहेत. बटर गार्लिक चिकन स्क्वेअर्स बघताच तोंडाला पाणी सुटतं. बघा यांनी तर खूप एन्जॉय केलेत. मला खूप आनंद झाला की माझ्या मुलीने आणि माझ्या हस्बंडने खूप एन्जॉय केले. तुम्ही देखील अशी टेस्टी रेसिपी बनवून बघा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.